आला हे प्रकरण मी नाही सावरू शकलो. आय एम सॉरी. बाबा तुम्ही सॉरी म्हणू नका. हे काही झालंय ते एवढं अचानक झालंय, गोंधळच झालाय सगळं. नाही आला, गोंधळ नाही. त्यांच्या मनात हे आधीपासूनच कुठेतरी होतं. म्हणजे हेच त्यांनी जी अट घातली ना त्याबद्दल बोलतोय मी. सॉरी दादा, पण मी हेच वहिनीबद्दलही बोलू शकतो. बोलू शकतोस ना, पण आपण कोणाशी काय आणि कुठल्या आवाजात बोलतो ना याचं भान राखायला हवं होतं त्यांनी. म्हणजे आईशी मोठ्या आवाजात बोललेलं मला मान्य नाही. मी ते सहन करू शकत नाही म्हणून बोललो मी. आता जाईपर्यंत जुईच्या आईचा आवाज कसा होता ऐकलास ना. आता पण सगळं चांगलं चालू असताना आपण एकमेकांशी का भांडलो तेच कळत नाहीये मला. आला अरे भांडणं माणसात नसतात, त्यांच्या विचारांची असतात, त्यांच्या तत्वांची आपापसात असतात. एक वेळ माणूस माणसाशी तडजोड करू शकतो, पण आपल्या तत्वाशी आपल्या विचारांची तडजोड नाही करू शकत. जे इथंही झालं. बाबा पण कोणीतरी ते समजून घ्यायला हवं होतं. आपण का नाही ते समजून घेतलं. हे बघ आला, जुईवर तुझं प्रेम आहे हे मला मान्य आहे, पण त्या लोकांनी समजून घ्यायला हवं होतं, कारण चूक त्यांची होती. मला तर आता असंच दिसतंय की तूही त्यांचीच बाजू घेऊन बोलतोय. अरे दादा, मी सगळं सांभाळून घेण्याच्या, सगळं समजून घेण्याच्या, सगळं कसं सावरता येईल त्या उद्देशानेच बोलत होतो. आणि मी जर जुईच्या बाजूने बोलणार असतो ना तर मगाशी तू त्यांना जायला सांगितलं ना तेव्हाच मी तुझं म्हणणं मान्य केलं नसतं. पण ते थांबले असते तर प्रकरण अजून चिघळलं असतं हे कळतंय मला दादा, म्हणूनच मी त्यांना जायला सांगितलं. खरं तर मी आता जुई सोबत असायला, कारण तिला सगळ्यात जास्त माझी गरज आहे. आता जाऊ शकतोस तू, जुईला भेटायला जाऊ शकतोस तू, कारण जुईशी माझा वादच नाहीये. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की तिच्या आईनी आपल्या आईशी असं बोलायला नको होतं. अरे पण गंधार, आलाप, शांत. सॉरी बाबा. सॉरी बाबा. आपण बोलूच नंतर, पण आत्ता जुई बाहेर थांबली असेल, तू तिच्याशी बोलून ये, तिला बरं वाटेल. झाल्या प्रकरणामुळे घाबरली असेल ती, लहान आहे ती. जुई तरी का थांबेल. ज्या दिवसाची स्वप्न गेली 3 वर्ष ती बघत होती, ते स्वप्नच भंग झाल्यानंतर ती तरी का थांबेल. आई, तुझं सगळं आवरून झालं असेल तर आपण बोलूया का? काय बोलायचं तुला? ह्याचं काय करू आता? हा प्रश्न माझ्यापेक्षा आलापच्या घरच्यांना विचारलास तर जास्त बरं होईल. आज तिथं जो प्रकार तू केलास त्यानंतर ते लोक आपल्याशी बोलतील असं वाटलं तुला? म्हणजे मी असं काय चुकीचं वागले असं तुम्हा दोघांचं म्हणणं आहे? तू काय वागलीयस हे तुला चांगलंच माहितीये. तू हे का वागलीस, कशासाठी वागलीस, तू जे वागलीयस ते चूक आहे का बरोबर, हे सगळेच प्रश्न मला पडलेत. मलाही. म्हणजे मी त्या प्रश्नांची उत्तरं द्यावीत असं तुमचं म्हणणं आहे?
अर्थात मी दिलेल्या उत्तरांनी तुमचं समाधान होणार आहे? नाही होणार, कारण मी दिलेली उत्तरं तुम्हाला न पटणारी असणार आहेत. अमृता, ते आम्ही ठरवू. ते तुम्ही आधीच ठरवून आलात. म्हणूनच तुम्ही दोघे मला प्रश्न नाही, जाब विचारताय. काय समजायचं ते समज. आई, पण मला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं मला हवी आहेत, आणि तीही आत्ताच. पण मी दिलेल्या उत्तरांना किंवा मला तुम्ही आधीच चुकीचं ठरवणार आहात हे माहीत असूनही मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं का द्यायची? कारण ती मला हवी आहेत. ते सगळे प्रश्न माझ्या आयुष्याशी जोडलेले आहेत आई. पण मी तुम्हाला उत्तरं द्यायला बांधील नाही असं सांगितलं तर? मला माझ्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत, आणि जी तुला द्यावीच लागतील. आता गॉगल तरी घालणार आहेस? वाघ तू तू दादा तू एकदम वाघ दिसतोयस. आणि असा तसा नाही, सायबेरियन टायगर. बॅटरी लो आहे. काय? मोबाईलची बॅटरी लो आहे, चार्जिंग. असू दे. जेवायचं नसेलच तुला? नकोय. बोलायचं पण नाहीये कोणाशी? आणि आज झोप नाही येणार तुला लवकर ना? काय चाललंय तुझं उदय? झोप येणार की नाही? सध्या नाही आली. म्हणजे तू नॉर्मल आहेस? काय? नाही दादा, अरे आयुष्याच्या एवढ्या महत्वाच्या टप्प्यावर एवढा मोठा गोंधळ झाल्यानंतर जनरली नॉर्मल माणूस हे असंच वागतो दादा. म्हणजे तू नॉर्मल आहेस? जाशील? मला आता कोणाशी काहीही बोलायची इच्छा नाही. दादा पण मला बोलायचं आहे तुझ्याशी. उदय, मला कोणाशी तू आहेस, मी आहे. दादा आज जरा माझं ऐक ना. दादा सॉरी. का? साखरपुड्यात जे काही झालं ते मी काहीच नाही बोललो. ते सगळं थांबवायचा पण प्रयत्न नाही केला. त्यासाठी सॉरी दादा. तिथे मी स्वतः असून मी काय नाही करू शकतो. तू काय करणार होतास? तेच ना दादा, कळतच नाहीये कोण चूक आहे कोण बरोबर आहे, कोणाची बाजू खरी कोणाची खोटी. या सगळ्यात मला एवढंच कळतंय की माझा दाद्या खरा आहे. माझ्या दाद्याने जुईची जी निवड केली ती निवड खरी. उदय, शांत. बघ दादा, मला दादा तेव्हा काय बोलावं मला नाही कळलं. मला अजूनही कळत नाही की काय बोलावं. मला एवढंच कळतंय की मी लहानपणापासून ज्या दाद्याला फॉलो करतोय, दादा करेक्ट आहे. तो दादा बरोबर आहे. दादा पतंग असतो ना, ते छोटं पाखरू, ते नाही का दिव्याच्या सतत अवतीभोवती असतं, सोबत असतं. तसा उदय आहे तुझ्यासोबत आणि नेहमी असणार आहे. दादा बघ, आता मी तुला हे नाही बोलणार की जेवून घे लवकर झोप. आणि आय नो या सिच्युएशन मध्ये ते नाहीये पॉसिबल. कारण मला माहिती आहे तू ह्यावेळी सुद्धा स्वतःपेक्षा जास्त जुईचा विचार करत असशील. दादा एवढंच सांगेल, काळजी घे रे दादा. जुई असती ना तर ती पण हेच बोलली असती. चला आता मी जास्त डिस्टर्ब नाही करत तुला. पण हा उदय नेहमी तुझ्या सोबत असेल, नेहमी.
पद्या वहिनी तुम्ही हो, काळजी वाटली म्हणून तुम्ही सगळ्यांनी गॉगल का घातलेत? ॲलर्जी झाली आहे डोळ्याची म्हणून. अगो बाई वहिनी, तुला पण झाली आहे ॲलर्जी? बघू. सविता, अगं आपण बोलायला काय आलोय? तुझं चाललंय काय? हा हो, बरं कैलास, आम्ही तिथून निघून आल्यानंतर पुढे काही बोलणं झालं का तुमचं? हा म्हणजे आलापच्या आईशी बोलणं झालं का? नाही वहिनी, तुम्ही निघून येताना जशी परिस्थिती होती तशीच राहिली. आलापच्या आई बोलायला बाहेरच आल्या नाहीत, मग आम्ही निघून आलो. म्हणजे साखरपुडा मोडला? सॉरी, म्हणजे मोडल्यासारखाच आहे ना? बघा, म्हणजे काही असो, पण ते तुमचे होणारे व्याही आहेत. म्हणजे होते, पण त्यांचं हे वागणं चुकीचंच आहे. हा, बरोबर आहे वहिनी. अहो भाऊजी, तुम्ही समजूतदारपणे घेताय, पण समाज, लोक त्यांचं काय कराल? जुई भोळेचा साखरपुडा मोडला असं उद्या लोकांना कळलं तर वहिनी, ते जरा सावकाश, नाहीतर आजच कळेल लोकांना. अहो, आज कळलं काय आणि उद्या कळलं काय? लोक बोलायचे थोडीच थांबणार आहेत. लोक काय म्हणतील? मुलीतच काहीतरी खोट असेल बहुतेक. मुलीमुळेच बिनसलं असणार. लोकांचं काय, काहीही बोलतात. हो, नाही, बरोबर आहे तुमचं, पण त्यांचं चुकलंय. हा म्हणजे कितीही काही असो, पण असा साखरपुडा मोडायची काय गरज होती ना? मुलीला काय वाटलं असेल? जुई, डोंट वरी. हा, आम्ही सगळे तुझ्या सोबत आहोत. असे 56 बघू आपण. हो वहिनी, अहो, तुम्ही अगदी एक घाव दोन तुकडे झाल्यासारखं नका बोलू. ते बोलूया म्हणालेत, उद्या परवा बोलणी होतील आमची. पद्या, हा सविता, चल आता घरी निघूया. सॉरी, मी जरा जास्तच बोलले का? जरा. सॉरी, पण काही असलं तर सांगा ना प्लीज. म्हणजे शेजार धर्म आहे. हो, अशा वेळी उपयोगी नाही पडणार तर केव्हा उपयोगी पडणार ना? उद्या. आ? नाही म्हणजे उद्या उपयोगी पडूया. आता इथून निघूया. चल. बरं, येते वहिनी. येते. हा बाळा, येते भाऊजी. पद्या, थँक्यू. चल. कसं वाटलं असेल ग जुईला? तू पण उगाच बडबड करत बसतेस. जुई, जुईला कसं वाटलं असेल ही काळजी शेजारच्यांना आहे, पण माझ्या आईला नाहीये. कारण काळजी असती तर तिने हा साखरपुडा मोडलाच नसता. अगं, समाज, लोक त्यांचं काय कराल? जुई भोळेचा साखरपुडा मोडला असं उद्या लोकांना कळलं तर ते लोक काय म्हणतील? मुलीतच काहीतरी खोट असेल बहुतेक. मुलीमुळेच बिनसलं असणार. लोकांचं काय, काहीही बोलतात. हो, मला तुझं आणि जुईचं नातं मान्य आहे, पण तुला हे नातं पुढे न्यायचं असेल तर तुला आमच्या घरी यावं लागेल. ज्या घरात माझ्या मुलीला त्रास होणार आहे त्या घरात मी तिला नाही राहू देणार. तुला आमचा घरजावई व्हावं लागेल. जुई बरोबर नातं ठेवण्यासाठी तुम्ही जर त्याला घरजावई बनायला सांगत असाल तर हे नातंच मला मान्य नाही. हा साखरपुडा तुटला म्हणून समजा. मोठा श्वास घे. आलाप, खोल श्वास घे. आलाप,
अजून पण डोळे चुरचुरत आहेत. ओके. अरे पण तू इथे तुझ्यासाठी. अमृता, मला बोलायचंय तुझ्याशी. बोल. तू बोल, जुईला बोलू दे. सगळ्यांच्या प्रश्नांची एकदमच उत्तरं देते काय ती? अमृता, आलापच्या आईला आलाप आपल्याला घर जावई म्हणून हवाय असं सांगितलंस तू. तू असं का वागलीस? मी तुला म्हणाले ना, मी कितीही प्रश्नांची उत्तरं द्यायचा प्रयत्न केला तरी तुमचं समाधान होणार नाही. अगं पण तुझ्या वागण्यामुळे जुईला त्रास होतोय त्याचं काय? अरे तिला आत्ता त्रास होईल, पण भविष्यात तिला जेव्हा कळेल ना की आपली आई योग्य वागली, तेव्हा माझं वागणं बरोबर आहे असं तिला कळेल. अगं कसलं भविष्य घेऊन बसलीयस? वर्तमानात तिच्या आयुष्याची हेळसांड करून भविष्याचा कसला विचार करतेस? तुझं हेच चुकतं ना. म्हणजे आत्ताचा क्षण जगायच्या नादात तू भविष्याचा विचारच करत नाहीस. नेमकं काय म्हणायचंय तुला? याआधी इच्छाधारी नागांचं बदला घेण्याचं जीवन नको म्हणून आपल्या कुळातल्या लोकांना सांगून मोकळा झालास, पण त्यामुळे भविष्यात काय होतंय हे बघतोयस ना. अगं पण भविष्याची चिंता करत बसलो आणि वर्तमानात जगायचं राहूनच गेलं तर? तुझं असं म्हणणं आहे ना की जुईच्या भविष्याचा विचार करून तू असं वागलीस? हो बरोबर. अगं पण या आयुष्यात तिने जे स्वप्न बघितले त्याचं काय? आलाप सोबत जे आयुष्य जगायचं ती विचार करते त्याचं काय? का आपण तिच्यापासून ते आयुष्य हिरावून घ्यायचा प्रयत्न करतोय अमृता? तू ज्या स्वप्नांबद्दल बोलतोयस ना, ते स्वप्न तिचं वास्तव म्हणजे जुई इच्छाधारी नागिणे हे जेव्हा आलापला आणि तिच्या घरच्यांना कळेल ना, तेव्हा भंग होईल. आणि त्यावेळी तिला होणारा त्रास हा आत्ताच्या त्रासापेक्षा कितीतरी पटीने जास्त असेल. अमृता, पण हे सगळं आपण घरात बोलू शकलो असतो. तिथं सगळ्यांच्या समोर बोलल्यानं चांगला होणारा साखरपुडा मोडला. मी तुला सांगितलं होतं ना, मी दिलेल्या प्रश्नांच्या उत्तरांनी तुमचं समाधान होणार नाही, कारण ती तुमच्या बाजूची नसतील, तुम्हाला हवी तशी नसतील. मग अमृता, तुला तशी उत्तरं द्यावी लागतील आणि मला नाही, जुईला द्यावी लागतील, कारण तिच्या आयुष्याचा प्रश्न आहे. हो ना, मग चल. कुठे? जुई समोर. आता मी जे काही सांगेन ना ते जुई समोर सांगेन. तुमच्या प्रश्नांची, माझ्या वागण्याची सगळी उत्तरं मी जुई समोर देईन, मग ती तुमच्या समाधानाची असो वा नसो. आलाप, तू इथे आलायस हे जर घरी कळलं ना तर आई रागवेल. तुझी की माझी? दोघांची. अगं आपल्या दोघांच्या आई अजून काय रागवायच्या राहिल्यात? पण तू असा एकटा? मी एकटा नाही आलोय. उदय, अरे उदय, पडशील रे. अरे काय चाललंय तुमचं आलाप? अगं बोललो ना तुझ्यासाठी. उदय, सांभाळ रे उदय. आलाप, पण तू एवढ्या रात्री इथे? तुझी तक्रार करायला आलोय. माझी तक्रार? आलाप घर जावई झाला पाहिजे, हा मुद्दा काकूच्या डोक्यात कुठून आला? एक मिनिट, माझ्या आईबद्दल बोलायचं नाही. प्राजक्ता वहिनीने कशाला जुन्या गोष्टी उकरून काढल्या? पण त्यावर काकू तरी कुठे शांत बसल्या? माझी आई रागवली, पण मग तुझी आई सुद्धा बोललीस ना. एक मिनिट. काकू म्हणाले की आलाप घर जावई झालं पाहिजे. व्हॉट डू यू एक्सपेक्ट? आई चिडणारच. पण मग प्राजक्ता वहिनीने सुरुवात करायलाच नको होती ना. मुहूर्त तू चुकवलंस ना म्हणून ती बोलली. अरे पण त्यावर मी सॉरी बोलले ना. कॉइन कुठे? कॉइन? कसलं कॉइन? 27 रुपयांच्या डेटचं कॉइन. कॉइन? जपून ठेवलंय. आता यावरून सुद्धा भांडणार आहेस का? काय आठवतंय? हा एक रुपया आपण आपल्या डेटची आठवण म्हणून जपून ठेवतो. समजा कधीतरी आपल्याला जाणवलं की आपलं प्रेम कुठेतरी कमी पडतंय,
तर हा 1 रुपया आपल्याला या 27 रुपयांच्या डेटची आठवण करून देईल.